पुण्यातल्या हॉस्पिटलमध्ये सापडला बॉम्ब. बुधवारी रात्री बातमी आली आणि सगळ्या पुण्यालाच धक्का बसला, कारण हा बॉम्ब सापडला होता हडपसरच्या उषा किरण हॉस्पिटलमध्ये. हे हॉस्पिटल प्रसिद्ध असल्यानं इथं रुग्ण नातेवाईक मोठ्या प्रमाणावर असतात. त्यात हे हॉस्पिटल बाजारपेठेत असल्यानं आजूबाजूलाही बऱ्यापैकी गर्दी असते. अशा ठिकाणी थेट बॉम्ब सापडल्याची बातमी भीतीची लाट पसरवून गेली. बॉम्ब निकामी करताना छोटा स्फोट झाल्याचा व्हिडिओ आला आणि वेगवेगळ्या अफवांना बळ मिळालं. त्यात पोलीस आयुक्तांनी स्वतः ही वस्तू IED म्हणजेच इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोजिव्ह डिव्हाइस असल्याचं सांगितलं आणि या घातपाताचा प्रकार असल्याची चर्चा सुरू झाली. पण या सगळ्यात एकच प्रश्न होता, हा बॉम्ब ठेवला कोणी? ज्याचं उत्तर शुक्रवारी मिळालं. महाराष्ट्र ATSच्या पथकाने नागपूर रेल्वे स्टेशनवरून शिवाजी राठोड नावाच्या आरोपीला अटक केली. शिवाजी राठोड मूळचा सोलापूरचा. त्याने बॉम्ब ठेवला पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये आणि तो सापडला नागपुरात. पण मुळात या आरोपीने बॉम्ब बनवला फक्त 400 रुपयात. पण नेमकं कारण होतं काय? 400 रुपयांचा बॉम्ब, हॉस्पिटल व्हिजिट आणि हादरवणारी स्टोरी पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. बुधवारी 13 मेच्या संध्याकाळी 7 वाजता पुण्याच्या हडपसर भागातल्या उषा किरण हॉस्पिटलमध्ये पहिल्या मजल्यावर असलेल्या स्वच्छतागृहात एक बॉम्ब सदृश वस्तू सापडली. सफाई कर्मचाऱ्यांनी याची माहिती लागलीच हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर विलास गायकवाड यांना दिली. डॉक्टर गायकवाड यांनी तातडीने धाव घेत ही वस्तू एका रिकाम्या बॉक्समध्ये ठेवली आणि स्वतः हा बॉक्स उचलून हॉस्पिटल समोरच्या मोकळ्या जागेत ठेवला. लागलीच पोलिसांना फोन करण्यात आला. काही मिनिटात बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं. त्यांनी गर्दी नियंत्रणात आणली. रात्री 11 वाजता हा बॉम्ब हडपसरच्या पॅराग्लायडिंग सेंटरच्या मोकळ्या मैदानात निकामी करण्यात आला. तेव्हा छोटा स्फोट झाल्याचं सांगण्यात आलं. बातम्यांमध्ये तर या जिलेटिनच्या कांड्या, टायमर, डिटोनेटर, वायर, ॲल्युमिनियम कव्हर, सेन्सर या गोष्टी असल्याचं सांगण्यात आलं. यामुळे सगळ्या पुण्यातच भीतीची लाट पसरली. गुरुवारी सकाळी माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर एक CCTV फुटेज व्हायरल होत होतं. त्यात काळ्या ओला स्कूटरवर एक माणूस हॉस्पिटलच्या दिशेने येताना दिसत होता. सुरुवातीला तोच संशयित असल्याची चर्चा सुरू झाली. त्याचा फोटो सुद्धा व्हायरल झाला. त्यानंतर तो स्वतःच पोलिसांकडे गेला आणि आपला बॉम्ब ठेवण्याशी काहीही संबंध नसल्याचं सांगितलं. हा व्यक्ती मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करतो, त्यामुळे त्याचं हॉस्पिटलमध्ये येणं जाणं होतं. पोलिसांनी त्याची सखोल चौकशी केली आणि त्यानंतर तो निर्दोष असल्याचं स्वतःच स्पष्ट केलं. पण जो संशयित म्हणून रडारवर आला होता, त्याचं CCTV फुटेज व्हायरल करण्यात आलं, तोच निर्दोष ठरल्याने पोलिसांसमोरचं आव्हान सुद्धा वाढलं. त्यात या प्रकरणात NIA सुद्धा तपास करेल अशा बातम्या आल्यानं हा घातपाताचा प्रकार आहे का, यात कुठली वेगळी लिंक आहे का, या चर्चांना उधाण आलं. पण गुरुवारी दिवसभरात पोलिसांनी एकूण 13 जणांची चौकशी केली. पुण्याच्या काही भागांमध्ये छापे सुद्धा टाकले. हॉस्पिटलच्या आजूबाजूचे CCTV चेक केले आणि त्यांना एक लिंक लागली. तोंडाला मास्क लावलेल्या एका संशयित व्यक्तीने उषा किरण हॉस्पिटलला 4 फेऱ्या मारल्या होत्या. त्यानंतर हॉस्पिटल जवळच्याच एका दुकानातून त्याने चिकटपट्टी खरेदी केली. त्यामुळे त्या व्यक्तीवर पोलिसांचा संशय वाढला. पोलिसांनी आणखी CCTV चेक केले, टेक्निकल एव्हिडन्स चेक केले आणि गुरुवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी आरोपी शिवाजी राठोडची ओळख पटवली. त्यानंतर पुण्याच्या मांजरी भागात, काळेपडळ भागात, हडपसरमधल्या काही ठिकाणी पोलिसांनी छापे टाकले. काही लोकांची चौकशी केली. राठोड हा मूळचा सोलापूरचा आहे. तो सध्या मांजरी भागात भाड्याच्या घरात राहत होता. याच भागात त्याचं चप्पल आणि कपड्यांचं दुकान होतं. पोलिसांनी या दोन्ही ठिकाणांची चौकशी केली तेव्हा त्यांना एका घड्याळाचं कव्हर सापडलं. या आरोपीने टायमर म्हणून लावण्यासाठी एक घड्याळ ऑनलाईन मागवलं होतं. त्याचंच कव्हर सापडल्यानं शिवाजी राठोडचा यात सहभाग असल्याची खात्री पोलिसांना पटली आणि त्याचा शोध सुरू झाला. पोलिसांनी टेक्निकल गोष्टींच्या आधारे शिवाजी राठोडचं लोकेशन ट्रेस केलं आणि मांजरी रेल्वे स्टेशनवर धाव घेतली. पण हा आरोपी तिथे आढळून आला नाही. पोलिसांना तो नागपूरच्या दिशेनं जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसल्याची माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी अकोला पोलिसांशी संपर्क साधला आणि तिथेही एक ऑपरेशन राबवलं. पण आरोपी तिथेही सापडला नाही. त्यानंतर शुक्रवारी सकाळी नागपूर रेल्वे स्टेशनवर नागपूर पोलीस आणि ATSने सापळा रचला. वर्धा जिल्ह्यातल्या पुलगावमध्ये या आरोपीचं लोकेशन दिसलं होतं. तो रेल्वेतूनच प्रवास करत होता. त्यामुळे तपास करणाऱ्या पथकांनी आधी शालिमार एक्सप्रेसची तपासणी केली, पण त्यात आरोपी नव्हता. त्यानंतर पुणे नागपूर एक्सप्रेसमध्ये सुद्धा तो दिसला नाही. पण आझाद हिंद एक्सप्रेस नागपूर स्टेशनला थांबली तेव्हा पोलिसांनी आज जात तपासणी केली आणि जनरल बोगीमध्ये हा आरोपी सापडला.
त्याला अटक केल्यानंतर त्याला नागपूर ATSच्या ऑफिसमध्ये नेण्यात आलं. तिथे 2 तास त्याची चौकशी करण्यात आली, ज्यात त्याने आपण गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर नागपूर ATSने त्याला मेडिकल चेकअपसाठी नेलं. तिथून त्याला ट्रान्झिट रिमांडसाठी न्यायालयात हजर केलं जाईल आणि तिथून पुण्याला आणलं जाईल असं सांगण्यात येतंय. पण या सगळ्या प्रकरणात महत्त्वाचा प्रश्न होता की शिवाजी राठोडने हे नेमकं का केलं? त्याने हॉस्पिटलमध्ये बॉम्ब का ठेवला? तर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी माध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार शिवाजी राठोड हा कर्जबाजारी होता. त्याचे पैशांचे अनेक प्रॉब्लेम्स सुरू होते. त्याला गुप्तरोग झाला होता. त्यामुळे 10 मेला तो उषाकिरण हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आला. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला उपचारांसाठी 7 लाख रुपये खर्च येईल असं सांगितलं. पण हा खर्च जास्त असल्यानं त्याने हॉस्पिटल प्रशासनाला ब्लॅकमेल करून खंडणी उकळण्याचा प्लॅन केला. डमी बॉम्ब ठेवून हॉस्पिटलला घाबरवायचं आणि उपचारासाठी खर्चासाठी पैसे काढून घ्यायचे असं त्याने ठरवलं. मग त्याने ऑनलाईन काही व्हिडिओज बघितले आणि डमी बॉम्ब कसा तयार करता येईल याची माहिती घेतली. एका दुकानातून त्याने पाईप घेतला, दुसऱ्या दुकानातून इतर सामान घेतलं, घड्याळ ऑनलाईन मागवलं. असं करत करत त्यानं गोष्टी गोळा केल्या. यासाठी त्याला खर्च आला फक्त 400 रुपये. त्याने टायमर म्हणून जे घड्याळ लावलं होतं ते ऑनलाईन 160 रुपयात मागवलं होतं. तर एका दुकानातून 4 पाईप घेतले, 2 काळ्या आणि 2 लाल वायरी घेतल्या, दुसऱ्या दुकानातून सेलोटेप घेतला. पण हे सगळं करत असताना त्याच्याकडचा सेलोटेप संपला. त्यामुळे तो हॉस्पिटल जवळच्याच एका दुकानात सेलोटेप घ्यायला गेला आणि CCTVत दिसला. त्यात त्याने सेलोटेप घेताना ऑनलाईन पेमेंट केलं आणि त्याची ओळख पटवणं या ऑनलाईन पेमेंटवरून सोपं झालं आणि अलगद शिवाजी राठोड पोलिसांच्या जाळ्यात सापडला. आपण पोलिसांच्या रडारवर आहोत हे समजल्यानंतर त्याने नेपाळला चुलत बहिणीकडे जायचं ठरवलं. इकडे ऊन खूप आहे म्हणून आपण तुझ्याकडे येतोय असं त्याने बहिणीला सांगितलं. हावडा मार्गे तो नेपाळला जाणार होता, पण त्याआधी नागपूरमध्येच त्याला पकडण्यात आलं. पण आता पोलिसांनी प्रथमदर्शनी हा बॉम्ब नसल्याचं स्पष्ट केलंय. पण या आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी 1000 कर्मचाऱ्यांना तैनात केलं. ठिकठिकाणी ऑपरेशन्स राबवली. यातून यंत्रणांचा जवळपास 4 लाख रुपयांचा खर्च झाला असं सांगण्यात येतंय. आरोपीच्या घरात 2 किलो अंमली पदार्थ सापडले, एका घड्याळाचं कव्हर सापडलं आणि हा सगळा प्रकार निघाला 400 रुपयांच्या डमी बॉम्बचा आणि खंडणी मागण्याचा. ही घटना, पोलिसांचा तपास आणि सापडलेला आरोपी याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.